परदेशात फिरायला जायचं स्वप्न कोणाचं नसतं, पण मग आठवतं, अरे देवा, व्हिसा. आणि मग सुरू होतो तो कागदपत्रांचा डोंगर, बँक बॅलन्सची चिंता आणि मनात ती एकच धाकधूक की व्हिसा मिळणार की नाही. खरं सांगायचं तर हे सगळं एखाद्या मोठ्या परीक्षेपेक्षा कमी नाही, बरोबर ना? पण गंमत अशी आहे की या सगळ्या कागदपत्रांच्या जंजाळाच्या पलीकडे व्हिसा ऑफिसरच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळत असतो, फक्त एकच. आणि खरं तर आपला संपूर्ण अर्ज हा त्याच एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी असतो. आणि तो प्रश्न आहे, ही व्यक्ती दिलेल्या वेळेत आपल्या देशात परत येईल का? बस इतकंच. आपला प्रत्येक कागद, प्रत्येक पुरावा फक्त याच एका प्रश्नाला एक ठाम आत्मविश्वासानं हो असं उत्तर देण्यासाठी असतो. आता आपल्या अर्जातून ही खात्री पटवून कशी द्यायची, हेच तर खरं कौशल्य आहे. म्हणूनच लक्षात घ्या, आपला व्हिसा अर्ज म्हणजे फक्त कागदपत्रांचा गठ्ठा नाहीये, नाही. ती एक गोष्ट आहे, एक कहाणी आहे जी आपण त्या व्हिसा ऑफिसरला ऐकवतो. आणि त्या कहाणीचा विषय, तिचा आत्मा एकच असायला हवा. माझ्याकडे माझ्या देशात परत येण्यासाठी खूप खूप भक्कम कारणं आहेत. चला तर मग या कहाणीचा पहिला अध्याय सुरू करूया. आणि तो आहे नायकबद्दल. नायक म्हणजे कोण? तर अर्जदार स्वतः. आपल्याला इथे हेच दाखवून द्यायचं आहे की हा नायक म्हणजे आपण आपल्या देशात, आपल्या समाजात किती खोलवर रुजलेला आहे. यालाच प्रोफेशनल भाषेत म्हणतात टाय टू होम कंट्री. सोप्या भाषेत आपल्या मातृभूमीशी असलेलं नातं. आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण व्हिसा रिजेक्ट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असतं ओव्हरस्टे डाऊट. म्हणजे ही व्यक्ती तिथे जास्त काळ थांबेल, परत येणारच नाही, हा संशय. आणि याच संशयाला आपल्याला मुळापासून उखडून काढायचंय. आता हे मातृभूमीशी असलेलं नातं म्हणजे काय काय असू शकतं? अहो, अगदी साध्या गोष्टी आहेत. तुमची स्थिर नोकरी किंवा व्यवसाय, तुमचं कुटुंब, आई-वडील, नवरा किंवा बायको, मुलं, स्वतःचं घर, जमीन जुमला. या सगळ्या गोष्टी काय सांगतात? त्या सांगतात की आपलं आयुष्य इथे आहे, आपलं सगळं काही इथे आहे. मग हे सगळं सोडून कोणी दुसऱ्या देशात अवैधरित्या का राहील? बरोबर ना? हाच साधा विचार व्हिसा ऑफिसर करत असतो. पण आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ठीक आहे, पण जे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत किंवा जे फ्रीलान्सर म्हणून काम करतायत, ज्यांच्या नावावर अजून स्वतःचं घर नाही, मालमत्ता नाही, त्यांचं काय? त्यांची कहाणी मग सुरुवातीलाच कमजोर पडते का? अजिबात नाही. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते आणि ती सिद्ध करण्याचे मार्गही वेगळे असतात. समजा कोणी विद्यार्थी आहे, तर त्याचं कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट हाच मोठा पुरावा आहे. ते सांगतं की त्याला शिक्षण पूर्ण करायला परत यावंच लागेल. एखादा फ्रीलान्सर असेल तर त्याचे भविष्यातले प्रोजेक्ट्स, त्याचे क्लायंट्स हे दाखवून देतात की त्याचं काम, त्याचं करिअर इथेच आहे. म्हणजे मुद्दा प्रॉपर्टीचा नाहीये, मुद्दा आहे जबाबदारीचा, स्थिरतेचा. ओके, तर आपल्या कहाणीचा नायक आता पक्का झालाय. आता वळूया दुसऱ्या अध्यायाकडे, जो आहे कथानक. म्हणजेच आपल्या प्रवासाची एक अगदी स्पष्ट आणि विश्वासार्ह अशी योजना. आणि या कथानकाचा ट्रेलर काय आहे माहीत आहे? आपलं कव्हर लेटर. विचार करा, बाकीची सगळी कागदपत्रं म्हणजे कलाकार आहेत, पण कव्हर लेटर हे त्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. ते या सगळ्या कलाकारांना एकत्र आणून एक संपूर्ण सुसंगत गोष्ट सांगतं. आपण कोण आहोत, का जातोय, काय करणार आहोत आणि परत काय येणार आहोत, या सगळ्याचा सारांश त्यात असतो. उदाहरणार्थ, मी 10 दिवसांसाठी युरोपला जातोय असं वरवरचं सांगण्यापेक्षा मी पॅरिसमध्ये 3 दिवस थांबणार आहे, तिथे आयफेल टॉवर आणि लुव्र म्युझियम बघेन, मग 4थ्या दिवशी ट्रेनने स्वित्झर्लंडला जाईन, असं जेव्हा आपण दिवसाचं प्लॅनिंग देतो तेव्हा ते जास्त विश्वासार्ह वाटतं. तुमची कन्फर्म केलेली फ्लाईट तिकीटं आणि हॉटेल बुकिंग्स हेच तर सांगतायत की तुम्ही खरंच एक गंभीर पर्यटक आहात, उगाच काहीतरी थापा मारत नाहीये. एक किस्सा सांगतो. एका अर्जदाराने तर काय केलं होतं, हॉटेलच्या कन्फर्म बुकिंगच्या ऐवजी एअरबीएनबीच्या विशलिस्टचा स्क्रीनशॉट लावला होता. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी इथे राहायलाच जाईन अशी माझी इच्छा आहे. अरे पण इच्छा नाही, तुमचं प्लॅनिंग काय आहे ते दाखवा. अर्थातच त्याचा व्हिसा रिजेक्ट झाला. चूक लहानशी वाटते, पण ती तुमच्या प्रवासाबद्दलची बेफिक्री दाखवते. चला, आता आपल्या कहाणीच्या त्या भागाकडे येऊया ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या पोटात गोळा येतो, बँक बॅलन्स. ह्याला आपण आपल्या कहाणीची आर्थिक पार्श्वभूमी म्हणू. साधारणपणे एक अंदाज म्हणून 7 ते 10 दिवसांच्या युरोप किंवा अमेरिकेच्या ट्रिपसाठी साधारण 1.5 ते 2.5 लाख रुपये बॅलन्स पुरेसा मानला जातो. पण इथे एक मोठा पण आहे. फक्त तो आकडा बघून खुश होऊ नका किंवा घाबरू नका, कारण त्या आकड्यापेक्षाही जास्त महत्त्वाची एक दुसरी गोष्ट आहे. तर मग प्रश्न हा आहे की फक्त खात्यात तेवढे पैसे दिसणं पुरेसं आहे का? याचं उत्तर आहे नाही, बिलकुल नाही. कारण व्हिसा ऑफिसर फक्त तुमच्या बँक स्टेटमेंटचा शेवटचा आकडा बघत नाही.
तो बघतो ती पैशांची कहाणी, म्हणजे गेल्या 6 महिन्यांचं तुमचं स्टेटमेंट तो तपासतो. त्याला हे बघायचं असतं की हे पैसे आले कुठून, ते कसे जमा झाले, या पैशांचा स्रोत काय आहे हे त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. विचार करा, जर तुमच्या पगारातून किंवा व्यवसायातून नियमितपणे पैसे जमा होत असतील आणि त्यातून तुमची बचत वाढत असेल, तर ही एक छान, विश्वासार्ह गोष्ट आहे. याला ग्रीन सिग्नल समजा. पण या उलट अर्ज करण्याच्या फक्त 1 आठवडा आधी कोणीतरी तुमच्या खात्यात मोठी रक्कम टाकली, जिचा काही हिशोबच नाहीये, तर ही धोक्याची घंटा आहे, रेड फ्लॅग. लगेच संशय येतो की हे पैसे कुणाकडून तरी उसने आणले आहेत, आणि इथेच तुमच्या कहाणीत एक मोठी चूक, एक प्लॉट होल तयार होतो. बरं, आता आपण आपल्या कहाणीच्या अगदी शेवटच्या निर्णायक टप्प्यावर आलो आहोत, क्लायमॅक्स. इथे एक छोटीशी चूकसुद्धा आपली सगळी मेहनत पाण्यात घालू शकते. तर अशा कोणत्या मोठ्या चुका आहेत ज्या आपल्या कहाणीचे विलन ठरू शकतात? चला बघूया. यातला सगळ्यात मोठा विलन आहे खोटी कागदपत्र. ही चूक नाही, हा गुन्हा आहे, आणि याची शिक्षा म्हणून तुमच्यावर अनेक वर्षांची बंदी येऊ शकते. त्यानंतर येतात लहान सहान वाटणाऱ्या पण मोठ्या चुका, म्हणजे विसंगती. तुमच्या कव्हर लेटरमध्ये लिहिले 10 दिवसांची ट्रिप आणि हॉटेल बुकिंग फक्त 5 दिवसांचं आहे. संपला विषय. ऑफिसरचा विश्वास तिथेच संपतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा व्हिसा आधी कधी नाकारला गेला असेल तर ती माहिती चुकूनही लपवू नका. पण घाबरू नका, आपली कहाणी मजबूत करणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यासाठी काही प्रो टिप्स. पहिली, तुमची फाईल एकदम नीटनेटकी व्यावसायिक पद्धतीने मांडा. तुमची फाईल तुमच्या आधी बोलते. दुसरी, प्रामाणिकपणा. जे आहे ते खरं सांगा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा उत्साह. तुमच्या प्रवासाची खरी ओढ, तुमचं खरं प्लॅनिंग त्या कागदांमधून दिसू द्या. म्हणजे शेवटी काय, तर या सगळ्याचा उद्देश एकच आहे, आपल्या कागदपत्रांमधून स्वतःची एक प्रतिमा तयार करणे. एक अशी प्रतिमा जे का जबाबदार, स्थिर आणि प्रामाणिक व्यक्तीची आहे. एक अशी व्यक्ती जी नियमांचं पालन करेल आणि दिलेल्या वेळेत हमखास परत येईल. पण आता एक शेवटचा विचार. समजा सगळी कागदपत्र अगदी बरोबर आहेत, सगळं काही परफेक्ट आहे, तरीही अशी कोणती एक गोष्ट आहे जी कागदांच्या पलीकडे आहे आणि जी तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर होण्यामध्ये निर्णायक ठरू शकते. अशी गोष्ट जी दिसत नाही पण ऑफिसरला जाणवते. ती गोष्ट आहे अस्सलपणा, ऑथेंटिसिटी. तुमच्या संपूर्ण अर्जातून, तुमच्या कहाणीतून एक प्रामाणिकपणा, एक अस्सलपणा जाणवतो का? कागदपत्र तर आहेतच, पण त्यांच्या पलीकडे जाऊन व्हिसा ऑफिसरला तुमची कहाणी मनापासून खरी वाटते का? आणि हाच कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.